नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी तांदळाच्या खिरीची रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदूळ घेऊन ते 1 तासभर पाण्यात भिजत ठेवले। नंतर तांदळातलं पाणी काढून ते टिश्यू पेपरवर सुकवले। त्यानंतर एका पातेल्यात खिरीसाठी दूध तापवत ठेवले। मग सुकलेले तांदूळ हलकेसे भाजायचे आणि थंड करायला ठेवून द्यायचे। नंतर मी येथे खिरीसाठी थोडी वेलची पावडर, थोडेसे ड्रायफ्रुट्स, थोडी चारोळी आणि ओल्या खोबऱ्याचा किस घेतला। आपण भाजून घेतलेले तांदूळ छानपैकी मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे। नंतर एका भांड्यामध्ये तूप टाकून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स चांगले भाजून घ्यायचे। त्यानंतर त्याच भांड्यात आणखी थोडंसं तूप टाकून आपण तांदळाची पिठी जी की बनवली होती ती टाकून ती चांगली परतवून घ्यायची। तिला गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत परतायचे। हे चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे आणि परत हे मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपण तापवून ठेवलेलं दूध ॲड करायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। खिरीला छान अशी उकळी आली की त्यामध्ये साखर घालायची आणि परत खीर शिजण्यासाठी ठेवून द्यायची। खीर छान शिजल्यावर नंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि आपण कट केलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि आपली खीर रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।